आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा नाशिक मार्गावरील भावडे फाट्यानजीक झालेल्या भीषण कार अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या अपघातात शुभम संदीप शेलार राहणार कल्याण याचा जागीच मृत्यू झाला, तर मंदार गजमल सावंत आणि वैभव सुभाष गंभीरे दोघेही राहणार कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक इथे दाखल करण्यात आले आहे। याबाबत देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारमधील तिघे जण देवळा तालुक्यातील माळवाडी इथं मित्राच्या लग्नाच्या मांडव कार्यक्रमासाठी आले होते। कार्यक्रम आटपून जात असताना भावडे फाट्यानजीक त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला। दरम्यान देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मयत शुभम शेलार याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे।